एवढे प्रयत्न करालोय आपण, आईसाहेब काय गावानं झाल्यात. अरे भावा, तू काळजी करू नकोस. आईसाहेब सापडते ना लवकर. काय रे रम्या, इथं काय करतोयस? काम करायलो. पगार काम करण्याचा मिळतो की टाइमपास करण्याचा? बोललो ना काम करायला म्हणून. इथं काम करतोय. इथंच काम करतो. रम्या, तो नीट बोलायला नव्हतो या संग. वाकड्यात का शिरालेस? तसं नाही दाखलं सरकार. मला कळलं झालंय उगाच वाकड्यात का शिरतात माझ्या, हे तर उगाच माझ्या मागं लागलंय. आता एकदा झाली माझ्याकडून चूक, परत परत तशीच होणार आहे. होय, उगा येता जाता डोकर टपल्या मारायच्या म्हणजे. गोडाऊनमध्ये जा, तिथे थांबू नको, कामाचं बघ सर. जी. याची रग उतरली नाही का रे अजून? बायकांसंग कसं वागते? अजून तरी कोणाची तक्रार आली नाहीये. त्या नीलमताई संग नीट वागते बोलते का नाहीस? आम्ही सगळे बारीक लक्ष ठेवून त्याच्यावर. नजर ठेवलीच पाहिजे. परत जर ह्याच्यातनं काही चूक झाली ना ओंख्या, डायरेक्ट जेलमध्ये घालायचं बरं काय. चल. अहो का पडताय? ही कला आहे, तुमच्या मुलीच्या हातातली सरस्वती आहे. ती अशी फाडायची की जोपासायची? हे बघा, तुमच्या अडचणी कळल्यात मला, पण हिची शाळा बंद करून त्या सुटणार नाहीत ना. मी तेच म्हणत होते त्यांना, तुम्ही शाळा नका बंद करू, याची फीची काळजी तुम्ही करू नका. हा, आणि बाकी पण वह्या पुस्तकांचा खर्च आम्ही करू. आणि फक्त दीपालीचंच नाही, इतर पण गरजू जे काही विद्यार्थी असतील त्यांचाही सगळा शिक्षणाचा खर्च आम्ही करू ना. शिकू द्या हो तिला. तुमचं शिक्षण झालं नसलं तरी तुमच्या मुलीला मात्र नक्की शिकवा. चालू जरा वैभव. काय छान चित्र काढलेत मुलीनं. बाळा, तुला चित्रकलेचा काही क्लास वगैरे लावायचा असेल तर लाव बरं का. हो, आणि तुम्ही फीची काळजी करू नका, ते सगळं आम्ही बघू. मी तेच म्हणत होते, ते तुम्हाला कितीतरी लोक असे असतात ज्यांच्या हातात कला नाहीये म्हणून त्यांना वाईट वाटत असतं. तुमच्या मुलीच्या हातात कला आहे, कला घेऊन जन्माला आली आहे ती. अहो तुम्ही असं का करायला? का आमच्या घराची आपदा करून ठेवली या? अहो आज तुम्ही थोडीशी अडचण सोसा, उद्याचं तुमचं सगळं आयुष्य अगदी सुखकर होईल. आणि तिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही घेतोय की नाही. तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करायला लागणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही पिढी फक्त तुमचं भविष्य नाहीये, तर ह्या देशाचं भविष्य आहे. आज जर का ही शिकली तर उद्या तुम्ही आराम करू शकाल. मी तुमचं काही बोलणं ऐकून घेणार नाहीये. दीपाली शिकणार आणि तिचा सगळा खर्च आम्ही करणार. हा मॅडम, अगदी छान निर्णय घेतला बघा तुम्ही. हो, ही मुलगी खरंच खूप हुशार आहे, फार छान चित्र काढते. म्हणजे आजवर तिने ज्या ज्या चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेतलाय ना, तिथे नम्रात आली आहे ती. अरे वा, खूप योग्य निर्णय घेतला आणि यापुढेही आता तिचं शिक्षण तुमच्यामुळे सुरू राहणार आहे. थँक्यू मॅडम. अहो सर, तुम्ही माझे काय आभार मानताय? आमची सोनबाई, आमचा मुलगा, या मुलांसाठी इतकं काय करतायत, तर त्यांच्याकडनं आम्ही थोडीशी प्रेरणा नको का घ्यायला? मग येऊ द्याल ना तिला शाळेत? तुम्ही लई मोठी माणसं आहे.
तेवढंच तुमचं मन बी लई मोठं आहे. असू दे असू दे, असं काही करू नका, राहू दे. चल बा, तुझा वर्ग सुरू होईल ना. माफ करा हा मला, हे पोट आहे ना हातापायाला नाचवतंय आणि आज माझ्या जिभेलाही नाचवलंय. जा बाळ, शिकून लय मोठी हो. चंचे, काय ग सारखं त्या डबड्यावर चाललेलं असतं तुझं? जरा मला इथं मदत कर. आजे थांब जरा, माझं महत्वाचं काम चाललंय. अगं जरा बारीक सारीक दिसत नाही आहे, एखादा खडा राहून जायचा. बघ जरा बघ. अगं मग तुला कोण सांगतं ग नको ते उद्योग कराया? एवढे नोकर आहेत ना घरात, सांग की त्यासनी. हाय का आता लगीन करून सासरला गेलीस आणि तिथं नोकर चाकर नसतील तर काय करशील? उपाशी राहशील वय. हा अगं कामाची जरा सवय ठेव, नाही तर उद्धार व्हायचा आमच्या नावानं तुझ्या सासरी. तिचं सासर हेच असणार होतं, पर ती मास्तरडी ती मधीच आली आणि तिनं घातलाय खोडा. अक्षरा आली नाही, आधिपतीनं तिला घरात आणली आणि हे बघ लग्नाच्या गाठी वरूनच बांधलेल्या असत्या. तिथं तुम्ही आम्ही करून काय बिवत नसते. मग चुकीची गाठ बांधल्यावर, जर ही गाठ वर बांधली असेल तर का असं का म्हणतीयस? आता तू मला सांग, इतके दिवस झाले त्यांच्या लग्नाला, अजून तर पाळणा हल्लाय का? आता तू बी त्या बायकावानेच बोलायला लागलीस. अगं आत्ते, त्या बायका काय चुकीचं बोलल्या सांग बरं. मला तर पटलं होतं त्या बायकांचं बोलणं. पर ती चारुलता बाई, तिला नाही पटलं, ती बोल बोल बोलली. अगं तुला सांगू आत्ते, जर का माझ्या चंचीचा आणि अधिपतीचं लगीन झालं असतं का नाही, इथुळ्यात 4 पोरं घरात खेळत असती ग. दुर्गे, डोक्यावर पडलीस का ग तू? बुवी आता तुम्हाला लगाम लावाया घरात नाही तर काय बी बोलत सुटलीस का ग? ये बघ आता जे झालं नाही आणि ते कधी बी होऊच शकत नाही, त्याच्यावर कशापायी बोलायचं आणि त्याचा तरस तरी कशापायी करून घ्यायचा? आत्ते, तू म्हणालीस ना व आमासनी लगाम लावाय इकडं कुणी नाही, मग ह्या घरातल्या लोकांसनी कुणी हाय का ग लगाम लावाय? हा अगं ताई नाही तर समद्यासनी कसं वाटतंय या घरावर आमचंच राज्य हाय. हा आणि ती मास्तरडी तर ती 24 तास शाळा 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 शाळाच करते आणि म्हणून ती वरती चारुलता बाई आल्या, दोघे बी मिळून गेल्यात शाळेत. आता फक्त ह्या घराची शाळा करूनही म्हणजे झालं. आई थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? अहो मला काही कळतच नव्हतं दीपालीच्या आईला कसं थांबवायचं, पण तुम्ही आलात, त्यांच्याशी बोला, दीपालीच्या बाजूने स्टँड घेतला, त्यांना समजावलं, म्हणून फार बरं झालं. थँक्यू. तुला सवयच आहे का ग? हा, तू केलेल्या गोष्टींचं श्रेय दुसऱ्यांना देण्याची? मी काहीही केलं नाही, सगळं तूच केलंस. तू स्टँड घेतलास, मी फक्त तुला पाठिंबा दिला. या मामा या, ठेवा इकडे. हे काय सगळं? विशेष काय नाही. काय मॅडम, तुम्ही पहिल्यांदाच आलायत आज शाळेत, त्यामुळे स्टाफच्या वतीनं म्हणजे सगळ्या शिक्षकांच्या वतीनं आम्ही छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. अहो कशाला एवढ्या फॉर्मॅलिटीज? नाही फॉर्मॅलिटी नाही आहे, हे त्यांचं प्रेम आहे. अक्षरा, स्टाफच्या वतीनं तूच मॅडमचं स्वागत कर. अहो सर, तुम्ही असताना मी कशाला? चालणार नाही, तूच करायला पाहिजेस, आम्हा सगळ्यांची इच्छा आहे तशी. बरं ठीक आहे. आई मॅडम, बरं वाटलं तुम्ही आलात, खरंच आनंद झाला. अहो तुम्ही एवढं बोलला असतात तरी चाललं असतं, हे सगळं करायची खरंच काही गरज नव्हती. अरे असं कसं मॅडम? अहो तुम्ही पहिल्याच दिवशी आमच्यासाठी एवढं करताय. लायब्ररीमध्ये नवीन पुस्तकं येणार, माझी खात्री आहे
शाळेचे सगळे प्रलंबित प्रश्न आता सुटणार आहेत नक्की. प्रश्न समोर आल्यानंतर तो सोडवायचा कसा हाच विचार पहिल्यांदा मनात यायला हवा. शिक्षण आपल्याला हेच शिकवतं की नाही. मी तेच केलं. आणि मला काय वाटतं माहिती आहे का की आपण गरजू विद्यार्थ्यांना नुसतीच अशी मदत किती दिवस करणार नाही का. त्यापेक्षा आपण असं करूया की आपण ना त्यांच्यासाठी एक वेगळा फंड तयार करूया आणि त्यातून मुलांना स्कॉलरशिप देऊया. हां नाही, छान कल्पना आहे, करूया आपण असं. शाळा चालवणं म्हणजे ज्ञान पाजळणं नाही. त्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा विद्यार्थ्यांच्या फी मधून मिळत नसल तर शिक्षकांच्या पगारातून घ्यावा लागल. आपण ना या शिष्यवृत्तीला एक नाव द्यायला हवं. काय नाव देऊया? अहो नाव काय, ही काय तुमच्या शेजारीच उभी आहे आमची सुनबाई, तिचं नाव देऊया शिष्यवृत्तीला. ही चांगली कल्पना आहे, आवडली मला. सर, हे सुरू करूया आजपासून हिच्या नावाने. हो, कल्पना खूपच चांगली आहे, पण माझ्या नावाने नको प्लीज. का ग? नाही, आपण तुमच्या नावाने सुरू करूया ना. मला असं वाटतं की आयडिया ज्यांची आहे त्यांच्या नावानं असावी शिष्यवृत्ती. अक्षरा, ही कल्पना पण चांगली आहे, पण आता तू मला अडचणीत टाकलेस. हे बघा, मी ना आत्ताच आले. चारू, बस आता हे ठरलंय. सर, तुम्ही लगेच यादी करायला घ्या. आपल्या शाळेमध्ये किती गरजू मुलं आहेत त्यांची एक लिस्ट करा प्रॉपर, आणि सरासरी काय खर्च येतो याचा एक अंदाज घेऊन आपण एक अमाऊंट फायनल करूया. सौ चारुलता सूर्यवंशी या नावानं आपण स्कॉलरशिप सुरू करतोय आजपासून. मी अकाउंटशी बोलून घेतो, इन्फॉर्मेशन रेट वगैरे बघू आणि तसा फंड ठरवून टाकू आपण. नाही, ते सगळं मी करतो, पण आधी तोंड गोड करून घ्या, मिठाई घ्या. सगळं तसंच राहिलंय. सर, तुम्हाला भेटायला बाहेर कोणतरी आलंय. चल, आलो मी. आलो. हा, मला खरंच खूप आनंद झालाय आई. किती छान कल्पना आहे. आमच्याच डोक्यात यायला हवी होती खरं तर. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्नच सोडवलात एकदम, नाही? मला तर वाटायला या घराचं काय खरंच नाही. नाही म्हणजे ताई असताना बघा, तेव्हा तिचं बोलणं मोठे मालक एका कानानं ऐकायचे, दुसऱ्या कानानं सोडून द्यायचे. आणि आता दोन्ही बी कान भराय त्यांचे हाय तिथं. एक कान भराय त्यांची लग्नाची बायको आणि दुसरा कान भराय ती मास्तरडी. गप की आता, उगा काहीतरी बडबडू नगस. अगं मला काय ते या घरचे, त्यांच्याविषयी काय बी बोलतीयस काय? अगं आत्ते, जरा तर काय तर वाटू दे ग. अगं तुझ्या लेकीला हाताला धरून त्यांनी घराबाहेर काढलंय. अगं जरा तर काय तर वाटू दे तुला. अगं तुझ्या जागी मी असते का नाही तर रक्त उसळलं असतं माझं. त्या मोठ्या मालकासनी तोंड डावाय बी जागा ठेवली नसती म्या. योच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. अगं एखादा माणूस एकाशी असा वागला तर दुसऱ्याशी तसाच वागल असं नसतं या. आणि हे बघ, कुणाशी कसं वागायचं ही जगराटी मला शिकवायची गरज नाही आहे. हा, ते तुझ्या काळातली माणसं तुझ्या काळातलं जग नाही राहिलं आता हे. अगं स्वतःला बदल जरा तर. हाय का आता म्हणजे उलटी गंगा व्हायची म्हणायची. तू मला बदलायला सांगतेस वेग, आणि तुझं काय ग, लहानच वेग. आता पोरगी आता लग्नाची झाली आहे. हा, जबाबदारीची एक तरी जाणीव आहे का ग तुला? अगं तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघ आणि लगीन करून टाक तिचं. किती दिवस अशी मोकळी फिरत राहणार आहे ती? सारखी आपली उंडारात असते इकडं तिकडं. मम्मी, तू काही हिचं मनावर घेऊ नको बर का. अगं चंचे, मला काही खूळ लागलंय वय तुझं इकडं तिकडं लगीन लावून द्यायला. अगं आपलं ठरलंय ना व, नुसतंच ठरलंय, घडत काहीच नाही. हे बघ चंचे, तू का नाही उगं टेन्शन घेऊ नगस. एकदा का ताईनं या दोघांचं लगीन मोडलं का नाही, मग बघ म्या तुला बराबर आतमध्ये घुसवती, कळलं? मम्मी,
इतक्या दिवसात तुझ्या ताईला जमलं नाही आणि आता जमणार आहे? उगा नको ती स्वप्न दाखवू नका मला. अगं नग ते नाही चंचे, हे स्वप्न खरं होणार आहे. हा, आणि कोण करणार ग हे स्वप्न पूर्ण? तुझी ताई. हं. अगं इथं तुझ्या ताईचाच पत्त्या नाही आणि ती त्या मास्ताडीला घरातनं बाहेर काढणार आहे व्हय? आणि मम्मी, तुझी ती ताई परत आली का नाही तरी बी त्याचा काय बी उपयोग होणार नाही, कारण ती मास्ताडी आणि त्या अधिपतीची ओरिजिनल आई दोघींचं चांगलं सूत जुळलंय. अगं चंचे, तुला माहित नाही माझी ताई काय आहे ते. एकदा ती फक्त परत येऊ देत ग. समद बघ परत हाय तसं होतंय का नाही ते. आणि एक ना एक दिवस ती परत येणारच. हां 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 तेच 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 काही काही जरी माहिती लागली तरी मला कर. हां मिस कॉल दिला तरी चालतं, मी तुम्हाला फोन करतो लगेच. हां हां ठीक. भावा, आज खूप धावपळ झाली आहे तुझी. जरा गाडीतलं पेट्रोल भरून घे. नाही नाही नको, तू जेवून घे, मला भूक नाही ओंके. अरे खूप दगदग झाली आहे तुझी. 2 घास खाऊन घे. दाखले सरकार, डबा. अरे गोविंद, डबा कसं काय, कुणी दिला? माहिती नाही, पण डबा रिकामा करून घरी पाठवायला सांगितलंय तुम्हाला. बरोबर ठीक आहे. आता काय करणार? हा, आलाच ना अडचणीत. मगाशी मला नाही म्हणत होतास, पण आता तुला खावंच लागेल, नाहीतर तुझ्या मास्तरीण बाई आहेत ना, तुला अंके धरून चांगलं उभं करणार. खाऊन घे. खरंच रे, नुसते अंगठे धरून नाही उभं करणार, पाठीवर छडी बी ठेवतील. छडी पडली तर फटके. आता खायलाच लागते. हा 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 गमवाट सोडलं रे वंक्या. मिसळ मिसळ केली वाटतं रे. अरे वा, आज चांगला स्पेशल कोल्हापुरी बेत आखलाय वहिनीनी. ना तो कुळा ओंक्या, एक घास खाऊन बघ, एक नंबर. नाश्त्यांनी कमाल केली रे, त्यांच्या हातची चव म्हणजे दिवसेंदिवस खुलत चालले मला. आता माझी पण भूक वाढली आहे सगळं बघून. आता खायलाच लागते, एक नंबर. मस्तच झाली हा मिसळ. मास्टर महिना नारकोळा. हे सगळं कौतुक मला सांगण्यापेक्षा ज्यांचं कौतुक करताय ना त्यांना सांगा की लावा फोन. फोन करतो. मला फारच आनंद झाला आई. तुम्ही सगळ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवलात. किती दूरदृष्टी आहे ना आईंमध्ये. अगं पुरे पुरे, आत्ताच गोड खाऊन झालाय. इतकं गोड ऐकलं ना तर मला डायबिटीज व्हायचा. अरे हो, एक गोष्ट राहून गेली. काय झालं? जरा गाडीत ना तुझा डबा आहे, तो आणायला सांगशील कोणाला तरी? माझ्यासाठी डबा तुम्ही आणला का? असा कुठे नियम आहे की सासूने सुनेसाठी काही डबा वगैरे करायचा नसतो म्हणून? नाही नाही, असं काही नाही. मी खाईनच, पण ॲक्च्युली अधिपतींसाठी मी डबा सांगितला होता धनाजी काकांना पाठवायला, पण माहीत नाही त्यांनी पाठवलाय की नाही. दिलाय अक्षरा, त्यालाही डबा दिलाय. अगं सुनेसाठी तिने डबा आणलाय तर लेकासाठी नाही पाठवणार का? आणि बघितलंस ना अक्षरा, केवढं नशीब काढलेस तू. तुझ्यासाठी प्रेमानं डबा घेऊन येणारी सासू मिळाली आहे तुला. खरंच सुगरणच आहे ताई. आणि मला तर असं वाटतच नाही की या सासूबाई आहेत माझ्या. नकोच वाटायला. काय गरज आहे? हा, फक्त माझ्या लेकाला मी त्याची आई वाटू दे म्हणजे झालं. त्याच्यासाठी एवढा डबा पाठवलाय, तो त्यांनी खावा एवढीच इच्छा आहे. बघा 100 वर्ष आयुष्य आहे. मी आलेच. हॅलो. अहो, अधिपतीने डबा खाल्ला असेल का हो? डबा उघडेल तरी तो. आणि एकदा त्याने डबा उघडला ना तर मग त्याला राहणार नाही. नक्की खाईल तो. हॅलो. हॅलो. अहो काय ना आज खुळा मिसळ गेले हो मास्तरीन बाई. हा एक नंबर. 100 वर्ष जिभेवर चव रेंगाळत राहील अशी चव झाली माहिती आहे काय. आणि खवा बर्फी तर नाद कोळा जिभेवर टाकल्या टाकल्या इरगळली. अस्सल कोल्हापुरी बेत. हा 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 हा.
तुम्हाला म्हणजे काय सगळ्यांनाच सगळं जमतो. एक नंबर सुगरीन बाई झालाय तुम्ही. हा म्हणजे मनातलं तर ओळखतायच, पोटाला बी कसं काय ओळखतं बरं. लय भारी झाले, लय भारी मिसळ झाल्या. अहो मी म्हणलो होतो ओंक्याला मला भूक नाही म्हणलं, मी काही जेवत नाही आता. डबा जसा उघडला तसं पळून गेलेली भूक परत येऊन पोटात बसली. खरंच नाद खुळा झाला मिसळ माहिती आहे का. हा हा अहो पुरे 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 बाद झालं माझं कौतुक. खूप काय झालं खरंच, तुम्ही भारी गेल्या. अहो सगळं मान्य आहे, पण माझं कौतुक नका करू. तुम्ही नाही पाठवलं मग कोणी पाठवा. गोविंद आलता आत्ता डबा घेऊन. अहो असं काय करते, मी शाळेत आहे ना. मी कसा डबा पाठवणार सांगा बरं. अरे रोय की हे विसरलोच हो तुम्ही. कोणी पाठवलं मग डबा? तुमच्या आईंनी पाठवलाय.